नांदगाव पेठ येथील ग्रामपंचायत प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पार पडलेल्या कबड्डीच्या अंतिम सामन्यात मुले गटातून अमरावती शहर संघाने तर मुली गटातून नागपूर शहर संघाने हा सामना जिंकलाय. अमॅच्युअर कबड्डी असोसिएशन अमरावती व विदर्भाशी संलग्नित असलेल्या वीर केसरी क्रीडा व शिक्षण मंडळाच्या वतीने 3 दिवसीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अमॅच्युअर कबड्डी असोसिएशन अमरावती व विदर्भाशी संलग्नित असलेल्या वीर केसरी क्रीडा व शिक्षण मंडळाच्या वतीने 3 दिवसीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं. 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी स्पर्धेचं थाटात उद्घाटन झाल्यानंतर 3 दिवस विविध संघांनी या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ कौशल्याचं प्रदर्शन केलं. दोन्ही गटातील संघांचा अंतिम सामना झाला. अटीतटीच्या आणि रोमहर्षक सामन्यानंतर महिला गटातून नागपूर शहर संघाने बाजी मारत हा सामना जिंकला, तर द्वितीय पारितोषिक नागपूर ग्रामीणने तर तृतीय पारितोषिक अमरावती शहर व चंद्रपूर शहर मुलींच्या संघाने पटकावलं. मुले गटातून प्रथम पारितोषिक अमरावती शहर संघाने पटकावलं, तर द्वितीय पारितोषिक वर्धा जिल्ह्याने पटकावलं. तृतीय पारितोषिक अमरावती ग्रामीण व बुलढाणा जिल्हा संघाने पटकावलं. राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे, डॉक्टर वसुधा बोंडे, सुधीर बिजवे, विदर्भ अमॅच्युअर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत कबड्डी स्पर्धेच्या विजेत्या संघाला शील्ड व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कबड्डी सामने बघण्यासाठी क्रीडाप्रेमींनी एकच गर्दी केली. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी वीर केसरी क्रीडा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.